हा बाय संपला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. नाही सगळे ओळ पूर्ण एक मिनिटाची ओळ असते. हा बस संपला विषय. बघा ही ओळ कृष्ण. बरं आमच्या या सन्मान्य श्री हेमंत माने माऊलींच्या शुभहस्ते हा सॉरी कुंदन माने यांना रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा या नाम. नाही मी कृष्ण सगळं लिहिलं तरी चालेल. सगळा कृष्ण. तर अशा प्रकारे आमचं नामस्मरण चालू आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. डोळ्यांना त्रास रेखा चोली चल. तर आमच्या ह्या रेखाला सुद्धा आमचं रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा हा नामस्मरणाचा भाग आहे. क्या बात आहे रेखा माझे बाळ. खूप छान. तर असं हे रामकृष्ण. इथं आम्हाला सकाळी बरोबर 7ला येतो मी. 7 ते 9, 9 ते 10 तयारी करतो. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. हे काय एक नामस्मरण चालू आहे. बस दुसरा काही विषय नाही घ्यायचा. गप्पा टप्पा बाकीच्या काही नाही. रामकृष्ण बोल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विठ्ठल केशवा. विठ्ठल केशवा. गोविंद माधवा. गोविंद माधवा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विठ्ठल केशवा. विठ्ठल केशवा. गोविंद माधवा. गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. पहिलं कृष्ण. कृष्ण. हां. आज आमच्या रेखाताईचं भाग्य आहे की श्रीकृष्णाच्या नामोल्लेखानं तिची सुरुवात झालेली आहे. तर मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या रेखाताईचं उर्वरित आयुष्य, कौटुंबिक आयुष्य, व्यवसायाचं आयुष्य, कामधंद्याचं आयुष्य, तिच्या मुलीचं मधुराचं आयुष्य सगळं सुखी जावं, आनंदी जावं. आणि त्यातून सगळ्या कामातून जसा तिने आपल्या या आप्पाला वेळ दिला या कार्याला, तसा तिने थोडा दिवसातला 15 मिनटं जरी वेळ नामस्मरणाच्या सेवेला दिला तर मला लय बरं वाटेल. केल्याने होत आहे रे. आधी केलेच पाहिजे. तर केल्याने होत आहे रे तर केले पाहिजे. तिने आता इथून पुढे 11 तारीख उद्या आहे. चांगला मंगळवार आहे. उद्यापासून एक वही आणून एका पानाला अर्धाच लागतो. लक्षात घ्या. एका पानाला किती लागतो? हां. तर आपण 24 तासापैकी अर्धा तास जरी भगवंताच्या नामस्मरणाला दिला तर अधिक चांगलं समाधान होतं. आणि एकदा तुम्हाला सवय लागली, चांगल्या सवयीची परिणाम चांगल्या सवयीने होतो आणि वाईट सवयीचा परिणाम वाईट होतो. तो खूप छान माझे रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा. तर अशा प्रकारे आमच्या कुंदन साहेबांनी आणि रेखाताईंनी आमच्या नामस्मरणाच्या लेखनाचा शुभारंभ आणि शेवट केलेला आहे. खूप छान माऊली. रामकृष्ण विठ्ठल केशव. बरं आता रेखा एका वाक्यात सांग. तुला हे नामस्मरण तू जिंदगीतले पहिलीच वेळ दिला असेल. तुझ्या अख्ख्या जिंदगीमध्ये हे नामस्मरण पहिलंच लिहिलं ना. आणि कुंदन साहेब तुम्ही? मी पण पाहिजे. हा. तर माझी अशी विनंती आहे की एक छोटीशी वही काढा. एक 25-30 रुपयाची वही घ्या आणि एक पान फक्त रामकृष्ण हरी लिहित जावा. बाकी काय नाही देवा. पैसा, नोकरी, संसार, सगळं इथंच राहतं. तुमचं काहीच राहतं ते शिल्लक फक्त नामस्मरण राहतं. की आता उद्या बघा मग मला भेटतात रामकृष्ण हरी पोरं भेटतात. दुसरं काहीच नाही. मग अचानक आपण या जगाचा निरोप घेतला तर लोकांना घेण्यात आला. अरे कोणतरी होता, बुवा होता आपल्या रामकृष्ण घ्यायचा, आम्हाला बोलायचा. आणि ते बोलतात बरोबर काका तुमच्याशी आमच्या मुखात रामकृष्ण येतात. ते बोलतच नाही. मग मी आलो की रामकृष्ण तर एक वेळ करशील बाळा माझ्या. हां आठवणी. हां. सुरुवातीला 5 मिनिटं कर. 15 दिवस 5 मिनिटं कर. बघू बघ देवा. आता तुझ्या माहितीसाठी सांगतो. हे किती साल चालू? 2014. हा. याचा अर्थ नाही 14. हा म्हणजे याचा अर्थ मी 10 वर्ष मागे गेलोय. मी 10 वर्षाचा बॅकलॉग पुरा करतोय. आता मला उद्या दिवसाला माझी 10 पानं असतात. अशी दिवसाला किती पानं? 10. हा. मग मला सांग एक दिवसाला 10 पानं असे म्हणजे अजून तुम्हाला 2000 आता 25 चालू तिथपर्यंत नाही. आता तुला सांगतो माझ्या बाळाला. मी सुरुवात केली 2020नी. हां. मग 20 पासून मी माझं एक दिवसाचं वर्किंग तर इथे आहेच किंवा इथे कुठं आहे. आपण आता ही वही संपली ना. ह्याच्या मागचा काळ किती येणार? 2013. हे उद्याचं मी लिहिणार नाही पण मागचं लिहू शकतो ना. मला सांगा उद्या मी जिवंत आहे का नाही मला माहित नाही. पण मी ही वही संपली. आता शेवटचा पण किती आहे बघ. हां. आणि हे पहिलं किती आहे? हां. मग ही वही संपली की ह्याच्या मागचं पण 2000 किती येणार? 13 येणार. आणि ह्याच्या मागचं संपलं तर 12. ह्याच्या मागचं संपलं तर 11. ह्याच्या मागचं संपलं तर 10. म्हणजे देवाने मला 1 दिवस जीवन ठेवलं तर 10 पानं पूर्ण होईल. 2 दिवस जीवन ठेवलं तर 20 पानं पूर्ण होईल. आणि 3 दिवस जीवन ठेवलं तर 1 महिना. म्हणजे 3 दिवसात माझा 1 महिना कंप्लीट होतो.
असं माझं ह्या 4 महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण होतं. 4 महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण होतं. मग माझा असा एक प्लॅन आहे की जेवढे दिवस राहील तेवढा मी मागे येईल. मी जर समजा वर्षभर जगलो असेल, आपल्याला माहिती आहे का तुमचं किती वर्ष आयुष्य आहे? मला माहिती आहे का? नाही. समजा 1 वर्ष जगलो, तुम्ही नक्कीच 4-5 वर्ष मागे येईल. म्हणजे मी माझा बॅकलॉग पुरा करतो. जे त्यावेळी काय पाहिजे होतं ते नाही करता आलं, मग आता करतो. मग आता एक वेळ, आता सध्या माझं एकच टार्गेट आहे की 2006ला मी माळ घातली, तर कमीत कमी माळपासून तरी सुरू करावी. तर माळ्याला सुद्धा अजून किती वर्ष बाकी आहेत? 2006ला माळ घातली मी, अजून बरेच वर्ष, म्हणजे 8 वर्ष बाकी आहेत. म्हणजे मला देवाने जिवंत ठेवलं पाहिजे आणि तो ठेवणार. कळलं का कुंदन साहेब? कळलं मला हे नियोजन आहे. त्याला जर काळजी आहे ना तर तो मला किमान वर्षभर जिवंत ठेवेल. वर्षभर मी अजून 3 महिने, 3 दिवसाला 1 महिना, 3 दिवसाला 1 महिना, मग एका महिन्याला 1 वर्ष, 1 महिन्याला 10 महिने, सॉरी एका महिन्याला 10 महिने, मग 2 महिन्याला 20 महिने, 3 महिन्याला 30 महिने, 4 महिन्याला 5 महिने, असं असं करत जर आत्तापर्यंत आम्ही केलं तर 2024 चालू आहे. उद्याचा दिवस मी लिहिणार, पण हे मागचा बॅकलॉग आहे. हा बॅकलॉग आता तू जर समजा माझ्या बाळाने हे सुरू केलं दिवसाला 1 पण, तर उद्या 11 तारीख आहे, उद्या सांगतो उद्या 11 तारीख आहे, उद्याचं 1 पण घ्यायचं. आणि तुला असं वाटलं आला मी अजून 10 मिनिटं वेळ देऊ शकते, कालच्या तारखेचं करायचं, आणि मी अजून 10 मिनिटं देऊ शकते, त्याच्या कालच्या तारखेचं करायचं. म्हणजे मागचं करायचं पुढे. हा पुढं उद्या जगलीच तर तू ना, पुढं कसं करणार?